काय झालं मागच्या पाठात कोण सांगते नवीन सांगतात कोण नाही केला तुम्ही नाही केला बसले ताई नाही केला सुरवेताई केला अभ्यास सांगा केवळ कर्माने जन्माभाव म्हणजे मोक्ष होणार नाही म्हणजे नाही का पण त्यांचे म्हणणे म्हणजे योग्य नाही कारण वेदांती म्हणतात की ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने म्हणजे कर्मफलाचा अभाव होत नाही म्हणून ज्ञानानेच मोक्ष होत असं सांगितलेले पुढे सांगितले की वेदांत मतात कर्मानुष्ठान खाली निरीच्छ पुरुषाच्या कर्माचे फल त्यास होत नाही असं मानलेलं आहे म्हणजे आणि त्याचप्रमाणे कर्म अनुष्ठानानंतर हे सगळं काय झालंय खंडन चाललेलं आहे कोणाचं पूर्व पक्षाचं तर ज्ञानाने मोक्ष संभव आहे असं म्हणताना पदार्थ हा आद्यस्थ असावा लागतो आणि आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही ज्ञानाने होते पदार्थ सत्य मानणारा जो जगत सत्यत्ववादी आहे तो म्हणतो कर्माने मोक्ष आहे परंतु आत्तापर्यंत जे विश्लेषण झालं याच्यातून काय सिद्ध झालं तर जगत हे मिथ्याच आहे अहंकार हा मिथ्याच आहे आणि मिथ्या पदार्थाची व्यष्टी आणि समष्टी दृष्टीने मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही ज्ञानाने म्हणजे स्वरूप आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने आत्म्याच्या ज्ञानाने म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाने आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते हा सिद्धांत अबाधित आहे आतापर्यंत पुष्कळ याच्यावरती तुम्ही आम्ही तर फार किरकोळ चर्चा करतो याचं काय आत्ता चिंतन करता पण मोठे मोठे जे पंडित आहेत विद्वान त्यांनी आज तागायत त्याच्यावर काय केल्या चर्चा ज्यांचे अवतारी पुरुष होते साधारण पुरुष नाही म्हणून ज्या अनेक दर्शनकार सुद्धा जे आहेत ते साधारण नाही तर ते सुद्धा अवतारी पुरुष आहेत आणि मग त्यांनी चर्चा केलेल्या त्यांच्या ज्ञानाला विशेष धार होते त्याच्यावर खंडन खाद्यादी अनेक ग्रंथ तयार आहेत आणि त्या सगळ्यातून एकच निर्णय बाहेर आला की जगत हे मिथ्या आहे आणि मिथ्या पदार्थाची ज्ञानाने म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्ती होते क्रियेने होत नाही मग जीव क्रिया का करतो तर क्रिया करत असताना तो त्याचा जो पिंड बनलेला आहे आणि जगत यांच्यात वागायचं असेल राहायचं असेल तर क्रिया प्रधानता राहते ज्ञान जरी उत्पन्न झालं तरी शारीरिक क्रिया शरीर हाच एक कर्माचा भाग आहे आणि याच्याद्वारे काय होत राहतात क्रिया होत राहतात आणि लोकांना असंच वाटतं मग क्रिया केल्यानेच आपलंही कल्याण होईल तर क्रिया केल्याने काही कल्याण होतं पण संपूर्ण कल्याण होत नाही काही कल्याण म्हणजे जसं निष्काम वेदविहित कर्म केलं तर पापदोषाची निवृत्ती हे क्रियेने घडलं इथे आम्ही क्रिया मानायला तयार आहे म्हणून जो कोणी वेदविहित निष्काम कर्माचरण करेल तर त्याला त्याच्या मलदोषाचं क्षालन होईल मलदोष जाईल चित्तातलं पाप जाईल किंवा उपासनादी केल्या बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल तर पहावा विठ्ठल विठ्ठलाचं ध्यान भजन चिंतन केलं तर चित्ताची स्थिरता तयार होईल हे उपासनेला फल प्राप्त होईल म्हणजे ती म्हणजे शास्त्राने सांगितलेली उपासना कशी वाकडी तिकडी उपासना नाही तर त्याच्याद्वारे काय होईल चित्त स्थिर होईल आणि स्थिर चित्त आणि मलरहित चित्तामध्ये आत्मज्ञान प्रकट होतं मग तो पुढचा विषय चालू होतो तर तेव्हा कर्माने निम्म काम होतं पण ते आधीच होतं पण मोक्षाला एकमेव ज्ञानच हेतू आहे कर्माने मोक्ष होत हे न चल सांगितले की कर्म अनुष्ठानानंतर पुरुषाची इच्छा जर निवृत्ती झाली तर कर्माचे फल होत नाही. तो काय म्हटला होता की संचितामध्ये असणार जे विहित कर्म केलेलं आहे संचित कर्मामध्ये असलेलं तर त्याचं फल काय आहे पुण्याचे भोग आहे आणि ते इच्छेचा नकार दिला तर पुण्याचे भोग लागणार नाही अशा प्रकारचा त्याने तो विषय पाठीमागं मांडलेला होता आणि तो विषय युक्त चला तर तेव्हा
जे ईश्वरी संकल्प आहेत त्या संकल्पात की निर्माण होणारी जीवाची कर्म आहेत त्या कर्मांना भोग प्रदान झालाच पाहिजे. हा काय ईश्वरी नियम आहे, संकल्प. आणि त्या पद्धतीने कोणालाही निर्माण केलेल्या कर्माचे भोग टाळता येणार नाही, इच्छा असो अथवा नसो. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आधी आता सांगितला की बा दुःखाची फळं भोगण्याची कोणाची इच्छा नाही. आणि आत्ता इथे जे म्हटलं आहे की वेदांतशास्त्रात कर्मानुष्ठानकाली ज्या वेळेला कर्माचं अनुष्ठान करत असतो त्या काळात इच्छा जर नसेल तर तिथे भोग टाळता येतात. त्याचे चित्तशुद्धीरूप अशा पद्धतीचा भाग होतो. आणि नंतर ती फलं तरी टाळता येत नाही तर ते संचितात जाऊन पडतात, तुमची इच्छा असो अगर नसो. पण त्याचं एक दृष्ट फल मिळत असतं, कोणतं? चित्तशुद्धीरूप. म्हणून ईश्वराच्या संकल्पाला कोणीच अपवाद नाही. म्हणून तिथे जे म्हटलेलं आहे की फळाची अपेक्षा न करता तुम्ही काय करा? कर्म करत जा. तर कर्मानुष्ठानकाली पुरुषाची इच्छा निवृत्त झाली तर कर्माचे फल होत नाही. हे वेदांत रहस्य आहे. ते न जाणता तो काय म्हणतोय की कर्मानुष्ठान झाल्यानंतर इच्छेची निवृत्ती झाली, अशा दोघांच्यातला हा भेद झाला. तर इच्छेची निवृत्ती झाली तर कर्मफल लागणार नाही असं वेदांती म्हणतात. त्यांनी चुकीचा अनुवाद केलेला आहे. चला. आणि हे वेदांत रहस्यात आमचा पूर्वपक्ष म्हणाला होता की पूर्वजन्मी केलेले जे काम्यकर्म आहे तर ते काम्यकर्माच्या फलीच्या इच्छेच्या अभावाने म्हणजे ते होत काम्यकर्म म्हणजे काय? सकाम, काही इच्छा करून. म्हणजे भगवंताची उपासना करतात पण देवाकडे काहीतरी संकल्प सोडतात, मागतात, अगोदरच सोडतात ते. म्हणजे पूजा करीशे कशासाठी? काहीतरी इच्छा असे धरून पूजा करतात. आणि मग त्याचा फल काय? ती पूजा केलेल्याचं जशी केली असेल त्या पद्धतीने त्याचं रूपांतर कशात होतं? फलामध्ये होतं. आणि त्या फलाची इच्छा करतात ते लोक. आणि मग ते म्हणले की आता आम्ही चांगलं पुण्य केलं होतं, पूजा अर्चादी किंवा दान धर्मादी जे कर्म विहित कर्म आहेत त्याचं फल, शुभ कर्माचं फल पुण्य आहे आणि ते आम्हाला आता नको. तर असं होत नाही. तर हे त्यांचे हे म्हणणे बरोबर नाही. कारण कर्म फलेच्छे सहित करा किंवा इच्छा रहित करा, म्हणजे इच्छा ठेवून करा किंवा इच्छा रहित करा, बिलकुल. तर कर्म त्याचं म्हणजे फल देणारच तुम्हाला. हां, कर्म फल दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही इच्छा सहित करा नाहीतर इच्छा रहित करा. उलट इच्छा सहित केलेले कर्माची फल लिमिटेड केली, त्यांनी मर्यादित केली. तुम्ही जे करताना त्याला काय मोबदला आहे, त्या विहित कर्माचा काय मोबदला आहे याचं ज्ञान आहे का जीवाला? नाही. तो करतो त्याचं मागून घेतो, काय का असं नाही. मी ना आज तुमचा हा डोंगर सगळा उपसून तिकडे नेऊन टाकतो आणि 10 रुपये द्या असं म्हटलं तर तो त्यानेच 10 रुपये मागून घेतलेले. तर ते असं होतं. त्यांनी मर्यादित केलं, संकुचित केलं. पण त्याचं एक घाम्याला उचलून तिकडे नेऊन टाकायचे मंदिरातली मातीत, याचं पुण्याचं फळ किती असू शकतं? ते म्हणजे ह्याचं काय फळ राहणार आहे तेव्हा? कारण बाहेर रोजंदारी काय चालली असं नाही आहे. ते म्हणजे मंदिरातला कचरा उचलून बाहेर टाकला याचं फल किती अगणित आहे. पण हे माहीत नसल्यामुळे आपण कदाचित एवढ्यावरच खुश होऊन काहीतरी माईक पदार्थ मागून घेऊ तुच्छ बुद्धीने, किंवा एवढं देवा दे बरं का, तुझी सेवा करतो मी. नाही, तू तर इतकी मोठं सेवा केली, त्याची फळ एवढंसं कसं राहील? पण हे माहीत नसल्यामुळे लोक अशा प्रकाराने सकामतेने कर्म करत राहतात. चला. जे म्हणजे इच्छाने कर्म करतात तर त्यांना अंतःकरण शुद्धीरूप म्हणजे फल मिळतं. 2 फलं एकाच वेळेला 2 कर्म केलं ना फल मिळणारच आहे. तुम्ही जे कर्म केलेलं आहे त्याचं, तुम्ही जे जसं कर्म असेल, म्हणजेच पापकर्म असेल किंवा पुण्यकर्म असेल किंवा मिश्र कर्म असेल, म्हणजे पाप पुण्य मिश्र असंही कर्म राहतं. 3 आहे. 3ही प्रकारची कर्म होतात, पुण्याचे, पापाचे आणि पाप पुण्याचे. त्याच्यात मिश्रित कर्म ह्या जे केलं की झालंच. आता त्यातलं पुण्यकर्म केलं असेल आणि काही मागितलं नाही तर त्या पुण्यकर्माचं चित्तशुद्धीरूप दृष्ट फल, म्हणजे दृष्ट म्हणजे रोख. 2 फलं आहेत, एक उदार आणि एक रोख. उदार काय आहे? म्हणजे उदृष्ट म्हणजेच पुण्य, विहित कर्माचं बोलतोय आपण फक्त आता. तर
अदृष्टामध्ये ते त्याचं फल काय आहे तर पुण्यकर्म, आणि ते कुठे पडलं जाऊन संचितामध्ये जाऊन पडलं. आणि रोग फल काय मिळालं तर चित्तशुद्धी रूप. पहा ना तुम्ही, ज्या वेळेला पुण्यकर्म करताना त्यावेळेला शुभ वासनेचा अंकुर असतोच अगोदर सांगितल्याप्रमाणे, आणि त्याच्यामध्ये आपोआपच चित्तामध्ये फार म्हणजे चित्त फार निगेटिव्ह थिंकिंग काहीच करत नाही त्याच्यात, किंवा पापात्मक कुठलंच विचार त्याच्या डोक्यामध्ये नसतात, आणि तो अशा सुंदर अशा प्रकारच्या याचात असतो तो. म्हणून त्याचं चित्तशुद्धी हे काम व्हायला लगेच सुरू होते. आणि मागत काही नसेल तर आधीन चांगली, कारण मागितल्यामुळे चित्तात उलट गडबड झाली. म्हणून काहीही न मागता भगवंताची सेवा करणारा हा श्रेष्ठ अधिकारी आहे, आणि असंच राहावं. काही मागण्याची गरज नाही. त्याला काय कळत नाही का तुम्ही काय करतात ते. म्हणजे तुम्ही मागितले, उलट तुमच्या मागण्यामुळे त्याच्यात दोषच उत्पन्न झाला. चला, काही मागायचं नाही देवाला, पण सेवा करत राहायची, तर तुम्हाला 2-2 फलं मिळतील, आणि फलांचे प्रॉपर मोबदले मिळतील. ते बागा विकत घ्यायला व्यापारी लोक येतात. ते म्हटले त्याला माहितीच नाही ह्याची किंमत किती असू शकते, पण मग त्याने त्याचा अंदाज घेतला. त्याला मार्केटचा अंदाज आहे का नाही, म्हणून तो तुमच्या बागेचा सौदा करतो. आणि या व्यापाऱ्याला म्हणतो काय हो, गेल्या वर्षीचा भाव पडला, गेल्या वर्षीचा भाव आमका खालच्या भावात गेला माल, त्याच्यापेक्षा यंदा बरा आहे ना. म्हटले व 15 रुपयांनी डायरेक्टच घेऊन राहिला आहे वावरात. म्हटले मग वावरात तर झालं. म्हटले 15 रुपयांनी परवडतं आहे मला. म्हटले 7 रुपये खर्च आणि 8 रुपये नफा. त्याने आणि त्याचा भाव गेला 70 रुपयावर. ते म्हटलं काय पण नाश्ता दिला तर बरं झाला असता, पण याच्यात तो तोट्यात गेला का नाही. तेव्हा अगदी त्याने 40 रुपयांनी सौदा केला. म्हटलं यंदा लई नफा आहे. त्याने तो गेला तो 80 रुपयावर. तो म्हणला निम्याने घसरण झाली, तर तोटा झाला. तीच प्रकार आपल्या कर्मात आहे. तुम्ही मागून जर मोबदला घेतला तर त्याच्यात घसरण आहे, तोट्याचा व्यवहार आहे. मागूच नका ना, कारण तो देणार आहे ना. इकडे तरी व्यापारी फसवेल तुम्हाला, पण इकडून तर हा नाही ना फसवत आम्हाला. आता हा तो डायरेक्टच देतो ना, व्यवस्थित देणार आहे, तुमच्या कर्माचा मोबदला येणार आहे. मग ती इथे काय करायची, घाई करायची गरज, माल विकायची गरज कोणता, हरिनामाचा. हरिनामाचा माल विकूच नका, सेवेचा मोबदला घेऊच नका, आपाप पेली. चला. कर्माचं फल होत नाही असा अपरोक्ष ज्ञान झाल्यावर, कारण तो मुक्त झाला. अपरोक्ष ज्ञान झालं म्हणजेच मुक्त झाला. मुक्त झालेला म्हणजे कर्माचं काय करायचं, म्हणजे त्याचं फल तर त्याला लागणारच नाही, पण दृष्ट फल तर त्यावेळेलाच घेतलेलं आहे पूर्वीच. आणि मुक्ताच्या असणाऱ्या पाप पुण्याचा हिशोबही शास्त्र सांगतं. मुक्तांकडे असणारं जे पाप पुण्य आहे त्यांच्याकडे असतं का याच्याविषयी शंका आहे. पहिली गोष्ट, त्यांना क्रियमान लागत नाही, तर त्यावेळेला ज्यावेळेच्या अपरोक्ष ज्ञानाच्या नंतरची गोष्ट झाली, तिथं त्यांना काही क्रियमान नाही लागलं. पण पाप पुण्याची फळं त्यांच्या संचित तर जळून गेलेले, प्रारब्ध भोगून संपलेले. मग आता कर्माचा विषय कुठे राहिला. पण काही शास्त्रकार म्हणतात तरी कर्मसिद्धांताप्रमाणे मुक्ताला सुद्धा कर्म तयार व्हायला पाहिजे. ते बोलले ठीक आहे, पण मग मुक्ताचं कर्म भोगेल कोण. तर मग त्याच्यात असा भाग दिला आहे शास्त्रात की जे कोणी सेवा करतील मुक्त पुरुषाची तर त्याच्यात पुण्य जाईल, आणि जे कोणी निंदा करतील त्यांच्याकडे पाप जाईल. झालं दोन्ही कामं. कारण मुक्तांचं कर्म भोगेल कोण हा प्रश्नच आहे. ते तर मुक्त झाले. चला. दुसऱ्या कोणत्याही कारणाने जर ब्रह्म ऐक्यज्ञान प्राप्त झाले नाही तरी त्याला इच्छारहित कर्माचे म्हणजे स्वर्ग भोग हा मिळणार. कारण त्याने कर्म करून ठेवलेलं होतं ते त्याला, कारण काही कारणामुळे त्याच्या मोक्षात अडथळा तयार झाला आणि मोक्ष काय मिळाला नाही. तर म्हटले मग पूर्वी निर्माण केलेले कर्म त्याची तर फलं मिळणारच आहेत त्याला, आणि मग तो स्वर्गादी फलापर्यंत स्वर्गादी वैकुंठ आदी फलं भोगू शकतो. पुढे सांगितले की जे स्वर्गादी जे भोग आहेत तर त्या निरीच्छ पुरुषास म्हणजे ते अवांतर फल आहेत म्हणून सांगितले. अवांतर फल आहे. कारण त्या निरीच्छ पुरुषाची स्वर्गासाठी थोडंच त्याने अध्ययन केला, अभ्यास केला. स्वर्गासाठी नाही. तुम्ही स्वर्गासाठी जर इकडे येत असताल तर त्याचा काय उपयोग आहे. इथे मोठं फल आहे,
म्हणजे मोक्ष हे स्वर्गापेक्षाही मोठं फल आहे. स्वर्ग हा तुच्छ आहे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तुकोबरायच म्हणतात आम्ही त्या यहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चितानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तर त्या आमच्या दृष्टीने हे स्वर्गादी फलं नाहीत, पण मग कशी काय मिळाली त्या व्यक्तीला? तर त्याच्या मोक्षात काहीतरी अडथळा आला, म्हणजे प्रतिबंध तयार झाला. मागच्या पापपुण्याचा हिशोब त्याच्यात कामं करतात. तर तेव्हा अन्य कारणाने काही प्रतिबंध येऊ शकतो. श्रवण नाही घडलं किंवा वासनेचा अंकुर तिथे वाहत गेला. कारण तर शेवटी देव काय मोक्ष देत नाही, हे लक्षात ठेवा. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणून निराळे द्यावे हाती. तुकोबराय म्हणतात देवाजवळ काय मोक्षाची कठोडीत का? तेव्हा तुमच्याजवळ मला वाटणार आहे देव मोक्ष देत नाही. मग देव मोक्ष देत नाही म्हणजे तुमचे तुम्ही मिळवायचा. जसं तुम्ही कर्म करून भोग मिळवता, तसाच भोग आणि मोक्ष हे दोन्हीही तुमच्या अधीन आहेत. लोक भोग मिळवतात पण मोक्ष मिळवायला कमी पडतात. तर त्यातही तुमचा अधिकार आहे तो मोक्षावर. मग तिथे म्हणून काही वेळेला मोक्षाला जाता जाता हुकू शकतो. कसं काय हुकला? पुन्हा संचिता म्हणजे असलेल्या प्रारब्धातल्या काही वासना अति तीव्र स्वरूप धारण केलं तर मोक्ष म्हणजे जवळजवळ येऊन गेला. तो जवळजवळ येऊन ते चक्कर हाणायला परत गेला मागं, असं होऊ शकतं. वास हां प्रारब्ध कर्माचा भोग हा लागतो. त्याच्यात वासनात्मक आणि भोगात्मक. समजा रस्त्याने चालले सायकलवरून पडले, हे क्रियमान धरायचं का प्रारब्ध धरायचं असं तुमचं म्हणणं आहे. तर रस्त्यावरून पडले पण तुम्ही तर व्यवस्थित चालत होते, कसं काय झालं म्हटले हेच कळालं. असं होतं का नाही? माझं फार लक्ष होतं व्यवस्थित, पण कसं काय झालं वा, हे काही कळालं नाही. आणि मग त्याच्यात तो पडला. किंवा गाडी चालवणाराचं सुद्धा असं हुकून होऊ शकतं की बार व्यवस्थित गाडी चालवत होता आणि गाडी व्यवस्थित चालवत होता आणि झालं कसं काय मग? तर त्याला म्हणतात प्रारब्ध. आमचे ते आल्बर साहेबांचे बंधू सुनील, तर ते इकडे कुठे गेले, हैदराबादला, ते तिथे गेले. तिथेच का गेले? पण हे म्हणत होते आम्ही फिरायला चाललो. हे काय म्हणायचे? फिरायला चाललो. मग ते फिरायला चाललो आणि गेले कसे काय तिथे? तर तिथं कारण त्याच जाग्यावर तीच जागा तीच वेळ आणि ठरलेलं आहे. आणि तिथे म्हणले मग झोप लागली, गाडी चालवताना कदाचित झोप लागली, डुलकी लागली, असं आपण गृहीत धरू शकतो. आता आपल्याला तर सांगायला कथन करायला कोण नाही ते. पण मग तिथं झालं कसं काय ते? तर याचा म्हणतात प्रारब्ध. आणि क्रियमान काय आहे? तिथं क्रियमान, तिथं जे कर्म केलं दररोज, मग ते पुण्यात्मक केलं असेल किंवा तिथे जाऊन एखाद्या भिकाऱ्याला दान दिलं, हे काय झालं? आणि ते भिकारी मग तिथं बसलेला आहे ना. आता म्हणजे भिकाऱ्याचं म्हणायचं का? नाही तुम्ही हां त्यांचं प्रारब्ध होतं आणि तुमचं क्रियमान वासनेच्या द्वारे बाहेर पडलेलं होतं. दोघांच्यात साधक बाधक व्यवहार होतो. दोन्ही व्यवहार साधक बाधक होतात. म्हणजे वासनेचा अंकुर जो आहे ना, तो तुम्हाला पाकिट मारण्याची इच्छा तयार करून देईल आणि तुम्ही क्रियमानाने पाकिट मारलं. आणि जर समजा तुमच्याबरोबर एखादा साधू पुरुष असेल आणि तुम्हाला इच्छा आहे तसं पाकिट मारायची, तर म्हणता अरे कशाला मारतो रे? तर मग तुम्ही त्याच्यात ते म्हटले की बरं ठीक आहे, आता तू म्हणतो म्हणून आता ह्याला सोडून देतो मी. तर त्याच्यात तुम्ही ते सोडून दिलं, तर याचं कारण त्यांचं पाकिट त्या दिवशी पडणारच नव्हतं, म्हणजे त्यांचं पाकिट जाणार नव्हतं. आणि तुमची वासना याच्यात साधक बाधक व्यवहार होतात. पण तुम्हाला कर्म स्वातंत्र्य आहे. पाकिट मारण्याचं तुम्हाला काय आहे? कर्म स्वातंत्र्य. हे क्रियमान आहे. जे कर्माचं स्वातंत्र्य हे क्रियमानामध्ये गेलं आणि भोगण्याची बांधिलकी हे प्रारब्धात गेलं. भोगण्याची बांधिलकी
आणि कर्माचं स्वातंत्र्य या दोन्हीमध्ये लावायचं. कर्मस्वातंत्र्य कशात लावणार? क्रियामानात. आणि भोग सायकलवरून पडले, भोग भोग आहे ना. आणि त्या दिशेने तुम्ही ते जे कर्म करताय सध्याचं सायकल चालवण्याचं हे क्रियमान, म्हणजे एकच कर्म क्रियमानात. आणि तुमच्या वृत्तीमध्ये जसं कर्म करण्याची इच्छा आहे त्याला अनुसरून ते कर्म आणि पडले तर हे मग त्याला पाडणार होते म्हणून क्रियमानालाही तशी गती असते. आणि सायकल चालवून क्रियामान आहे आणि सायकल जर चालवली नसती हे क्रिया केली नसती पण ते पडणारच होते म्हणून. पण दोन्ही बी एकत्रच आहेत ना. पडणं हे काय झालं? प्रारब्धात आहे म्हणून त्यांनी सायकल. आणि सायकल का चालवली तर त्याला काही काम निघालंय म्हणून वासनेत त्यांनी कर्माचा आधार घेतलेला आहे की मला आता ना बँकेत जायचं आहे पैसे काढायला, मला पैसे काढायला जायचं. हे काय? त्याला इच्छा तयार झाली आणि त्याने ते कर्म करतोय तो. आणि त्या कर्मावरती कोणाची बांधिलकी नाही. तो आता बँकेत जाऊन मला काढायच्यात किंवा तिथंच जाताना एखादा माणूस भेटलेला आणि त्याचं पाकिट मारायचं रस्त्याने चालता चालता, तर याला इथे स्वातंत्र्य आहे ना. तो तर चाललेला आहे ना, पण तिथं त्याच्या प्रारब्धानुसार काही गोष्टी घडतात. मग आता त्याच्यात सायकलवरून पडला किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्या दिवशीच्या त्या प्रारब्धात घडणाऱ्या काही घटना आहेत आणि त्या घटना तशा घडत चालतात. अजूनही एक भाग आहे, तुमचं पूर्ण जर प्रारब्धच असेल आहे ना तर आम्ही नवीन काय क्रियमान करतो. तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही जर निरअहंकार रीतीने कर्म करत असताल, निरअहंकार रीतीने कर्म करत असताल तर केवळ प्रारब्धच भोगता, नवीन काही तयार करत नाही. त्याच्यात जर अहंकार रहितता असेल तर. आणि अहंकार रहितता धारण करून जे केलं जातं ते क्रियमान कर्म घडतं. त्याच्या प्रारब्धाचा रेटा असतो त्याला, म्हणजे भोग असतात आणि क्रियमान घडतं. म्हणून तुम्ही अहंकार रहित करा ना, तुम्हाला आम्ही नावावरच टाकणार नाही. खरं तर तसंच आहे ते ना. म्हणजे आत्ता जे समजा चालणं वागणं सगळं या गोष्टीत मागचा बराचसा भाग येतो, पण त्याच्यात नवीन जे क्रियमान मिसळतं त्याच कर्माला धरून नवीन क्रियमान तयार होतं. त्यावेळेला वासना आणि कर्मस्वातंत्र्य या दोन गोष्टी प्रामुख्याने पुढे असतात. वासना आणि कर्मस्वातंत्र्य. आता वासनेचाही पाठीमागचाच एक अंकुर असतो आणि मग त्याला तत्सदृश्य कर्म करण्याची इच्छा होते आणि मग तो क्रियमान करत राहत. म्हणजे असं करतो मी आता, असंच करतो मी, मला आज असं नियोजन आहे माझं की मी आता हे अमकं कर्म करणार आहे. तर त्या कर्माच्या अखत्यारीत बरंचसं कर्म प्रारब्धजन्य असतं, कारण त्यांनी ते करावं असं प्रारब्धाच्यामध्येच लिहिलेलं असतं. आदृष्टजन्य. हां, तर तिथं परिभोगीचे आदृष्ट हे भोग देत असतं, भोगून येतं. कोणाची इच्छा नसते आता ते दुःख व्हावे असं म्हटलेलं आहे. पण सुखाचे किंवा दुःखाचे हे दोन्ही भोग प्रारब्धातले येतात. कर्मात क्रियमानता तेव्हा तयार होते ज्या वेळेला अहंकार मिसळतो. त्याच्यात जर अहंकार मिसळला नाही तर अहंकार जर नाही मिसळला गेला तर त्याच्यात क्रियमानता घडायला कठीण होईल. म्हणून त्यात अहंकारिता तयार होते. आणि दुसरा भाग आहे की कर्मस्वातंत्र्याने वासना, पूर्वीच्या वासना ज्या दुबळ्या होत्या त्यांना अधिक बलवान करण्याचं काम क्रियमानात केलं जातं. वासना बी बलवान केल्यानं झाल्या ना. पूर्वीची थोडी जरी शुभ अंकुर असेल, थोडा शुभ अंकुर असेल आणि त्यानंतर त्याला अधिक उत्कटता प्राप्त झाली तर क्रियमानात शुभ कर्म अधिक घडतं. आणि पूर्वीचा वासनांकुर खराब असेल म्हणजे अशुभ असेल आणि त्याला पुन्हा बळ मिळालं तर त्याच्याकडून घडणारं क्रियमान अधिक अशुभ घडेल, कारण त्याला काय मिळाली पुढे? क्रियमानाची अधिक शक्ती मिळाली, कर्मस्वातंत्र्याची. म्हणून अधिक त्याने काय केलं? वाईट कर्म केलं किंवा अधिक पुण्यकर्म केलं तर याच्यात क्रियमानता तयार होते. आणि भोग आहे ना तो पाठीमागचा आलेला असतो, त्याच्यामध्ये तो समाविष्टच असतो. चला.
पुढे सांगितले की निरीच्छ पुरुषाची म्हणजे चित्तशुद्धी ही झालेलीच असती आणि त्याला शरणागती घडून पुढे त्याला ज्ञानद्वारा म्हणजे मोक्ष होता असं सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्याला ज्ञानावाचून मोक्ष संभवत नाही. बिलकुल. पुढे सांगितलेलं आहे की पूर्वपक्ष म्हणाला होता की या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील जी पाप केलेली होती तर त्या पापांचा म्हणजे असाधारण किंवा साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो. तर त्याचं हे म्हणणं आहे, तर हे म्हणणं पण सिद्ध होत नाही. म्हणजे कारण साधारण असाधारण पापांचा किती प्रकारची पाप आहेत हे माहिती तरी आहे का? अनंत प्रकारची पाप त्याच्यामध्ये आहेत. तर नुसत्या एवढ्याशा नित्यनैमित्तिक कर्माच्याद्वारे कसा काय त्याचा नाश होईल? कारण अनंत जन्मात व्यक्तीने अनंत कर्म केलेली असतात आणि त्याद्वारे अनंत पापे झालेली असतात आणि त्या अनंत पापांचा नाश होणार नाही असं नाही, पण तेवढ्या अंशात होणार नाही जेवढी करून ठेवलेली. एवढ्या अंशामध्ये नाश होणार नाही, म्हणून ते कमी पडतात प्रयत्न. त्याचप्रमाणे गंगा स्नान, ईश्वर नाम उच्चारण यामध्ये साधारण पापांचा म्हणजे नाश होऊ शकतो. त्याचप्रमाणे पूर्वपक्ष म्हणाला होता की नित्यनैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील जे निषिद्ध कर्म आहेत तर त्या निषिद्ध कर्मांचा नाश होतो. तर त्यांचं हेही म्हणणं बरोबर नाही सांगितलं. बरोबर. कारण निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे असतात आणि त्याच्यातही प्रकार आहे, व्हरायटी आहे आणि सगळ्याचा नाश घडणं संभवनीय नाही. एक अशी एक व्यवस्था आहे बरं का भगवंताने निर्माण केलेली की आम्ही आता आपल्या पाठीमागं तर कर्माचा हा हाडगाडगाला चालूच झालेला आहे. संचितामध्ये इतकं कर्म करून ठेवलेलं आहे, प्रत्येक जीवाच्या खात्यामध्ये इतकं कर्म आहे संचितातलं की जे भोगता कितीही भोगलं तरी संपणारच नाही. आणि त्यावेळेला जे भोगायला पुरात येईल त्याच्यात मानवी शरीर टाकलेले आहेत मधून अधून रोपं. त्याला परत आणखीन जसा एक जोंधळ्याचा ज्वारी पेरली दाणा पेरला की त्याला कंसाच्याद्वारे अनेक दाणे लागतात. अगदी तसा प्रकार झालेला आहे. म्हणून परत येणारी मानवी शरीरं ही त्या जीवाला पुन्हा कर्म राहड्यातच टाकतात. त्याला मोक्षाकडे प्रवास करायला फार असंभव दुर्मिळ अशी गोष्ट तयार होते. म्हणून संचितात येणारी मानवी शरीरं हे मोक्ष देण्यापेक्षा कर्म बांधिलकी अधिक निर्माण करतात. म्हणून हा कर्माचा गुंता कर्म करून कधीच सुटत नाही आणि सुटणारही नाही. कर्म करून सुटणार नाही, तर तो अधिक गुंता वाढत गेला. नाहीतर कर्म करून जर मोकळं होणार असेल तर आपण मागच मुक्त व्हायला पाहिजे, कारण आपण पुष्कळ कर्म केली, विहित निषिद्ध सगळी कर्म केली, पण त्याच्यातून सुटका होत नाही. म्हणून कर्मावरचा जो भरवसा आहे ना तो ज्यांनी काढून घेतला ते उपासक उपासना करायला लागले. पण उपासनेच्या अंती त्यांच्यानंतर लक्षात आलं की उपासना हे सुद्धा कर्मच आहे. पण जे खालचं जे कर्म होतं कर्मकांडातलं त्याच्यापेक्षा उपासना ही श्रेष्ठ. म्हणून ते उपासनेकडे वळाले. म्हणजे उपासनेकडे वळालेले जे भगवंताचे भक्त, पण नंतर तेही लक्षात आलं की उपासना हे मानस कर्माच्या अंतर्गत आहे. आणि म्हणून त्याच्याही पलीकडे नंतर तोच उपासक ज्ञानी भक्त झाला. म्हणजे ज्ञान कोणाला झालं तर याच उपासकाला पुढे जाऊन तो ज्ञानी बनला आणि पुढे शास्त्रात त्यांना ज्ञानी उपासक भक्त असं म्हटलेलं आहे. म्हणून मग हे सगळे संत जे ते तसे झाले. पण ज्ञानाशिवाय मोक्ष होणार नाही. म्हणजे संचित कर्माचं गठुडं एका ब्रह्मज्ञानाशिवाय नाश पावत नाही. आता आणि प्रारब्ध कर्माचं गठुडं भोगल्याशिवाय संपत नाही. आणि ज्या वेळेला ब्रह्मवेत्याला ब्रह्मज्ञान होतं त्यावेळेला कर्म अहंकार नष्ट झालेला असतो, देह अहंकार गेलेला असतो, कर्म अहंकार गेलेला असतो. म्हणून क्रियमान लागत नाही. मग क्रियमान कोणाला लागतं? अहंकार सहित कर्म करणाराला क्रियमान लागतं. अहंकार जर नसेल तर तुम्हाला प्रारब्ध भोगण्याचं काम चाललं आहे असं म्हणायचं. जसं ज्ञानी भोगतो ना त्या पद्धतीने. आता लक्षात आलं? पुढे सांगितले की पूर्वपक्ष म्हणाला होता की संपूर्ण काम्यकर्माने म्हणजे एकच शरीर प्राप्त होते, परंतु पूर्वपक्ष ते म्हणजे योग्य नाही. कारण संचितातील जे काम्यकर्म आहेत ते पण अनंत प्रकारचे. अनंत एका शरीरावर कसं भागल? आत्ताच सांगितलं तुम्हाला, एका शरीरावर जमणार नाही. ते जोंधळ्याच्या कंसासारखंच आहे. त्याआधी आपल्या आजसुद्धा आपल्या संचित कर्मात अनेक मानवी शरीरं पडलेली. आता आम्ही नेहमी बोलताना असं बोलत असतो, विशेष करून दशक्रियेच्या विधीला, की तुम्हाला असे 84 लाख शरीरात जावं लागेल. लोकांना थोडंसं
सांगायचं असतं त्यावेळेला की बुवा हे शरीरात सगळं, पण त्या शरीराच्या 84 लाख शरीरात मानवी शरीरं बी अनेक आहेत, हे लक्षात ठेवायचे. त्यात पण मानवी शरीर आहेत आणखीन म्हटल्यावर लोक परत म्हणतील मग बरे, म्हणजे त्यांची बुद्धी परत विषयाकार होते. मग त्यांना आपल्याला काय, आपला हेतू काय, त्यांची बुद्धी विषयाकडून काढायची. तर म्हणून त्यांना डायरेक्ट म्हणायचं मानवी शरीराचं आपले 84 लाख शरीरं तुम्हाला लागतील. आता हे मानवी शरीर पडलं की बापरे, आणि 84 लाख शरीर, हा त्यात एक योनी कोटी फेरा, मग तर फारच अवघड झालं. पण हे सगळं गणित तसं अवलंबून नाही ते, कारण त्याच्यात पुन्हा मानवी शरीराची कर्म आहेत ना, म्हणून मानवी शरीराची योनी धरावी लागेल तुम्हाला, आणि ती किती आहेत हे नाही सांगता येत. कारण ज्या अर्थी अशा सुस्थितीमध्ये असणारे मानव, सुस्थिती म्हणजे आर्थिक स्थिती नाही तर मनाचा आध्यात्मिक सुस्थिती अशी ज्यांना प्राप्त झालेली ते अनेक मानवी शरीरामध्ये जाऊ शकतात. आणि मी नेहमी सांगत असतो ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला मानवी शरीर लगेच लागून येईल, थोड्या अंतरात लगेच मानवी शरीरं लागतील तुम्हाला, कारण तुमची आंतरिक स्थितीच सांगते की तुम्ही मोक्षाच्या प्रवासाचे प्रवासी आहात. तुम्हाला इतक्या खाली खोलवर जाणार नाहीत. जसे हलके पदार्थ पाण्यात गटांगळ्याच खात नाहीत असं नाही, खात्यात पण लगेच वर येतात. असे तुम्ही पाहिले ना, वर जर टाकलेल्या ते असे पुन्हा पाण्यात जातच नाही असं नाही, जातात लाटेमुळं पण परत वर येतात. तसे आध्यात्मिक वर्ग जो आहे तो बहुतांशी 84 लाख योनींच्या प्रवासाकडे निघून जाणार नाही, खालीवर कुठेतरी होईल तो. पण कोण, भक्तवर्ग असला, पुण्यात्मक कर्म करणारा असला पाहिजे, म्हणजे असा भाग आहे. पण मग एखाद्या वेळेला असं मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणी एखादा अपरोक्ष ज्ञानाच्या जवळ आलेला सुद्धा वळसा हाणू शकतो. म्हणजे याच्या सगळ्या बाजूने संभाव्यता. जळतील पापे जन्मांतरी, संचितातलं पाप जळतं. नामाने, नामाचा विषय तिथं ना, जळते. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील. तुम्ही ते नामाचा विषय आलाय तो. माझं ते माझं काय की ते जे पाप जळते मानत नाही, म्हणजे नाश पावणे म्हणजे जळणे. आता पापाला जर तुम्ही भोग कर्माची भोग येत नाही म्हणायचे. थांबा त्याला काय म्हणा, हा कर्माचं भोग येते ते तर फिक्स येणारच. कर्माचे अहो संचितातले जळतील ना, तिथं लिहिलंच नाही, जळतील पापी जन्मांतरीची म्हणजे संचितातली. प्रारब्धातलं नाहीत पापाचा धरायचा हिशोब, त्याच्यात बी दिलेला आहे थोडासा, त्याच्यात ते ऑप्शन आहेत आणखीन. पण तिथे मुख्य काय म्हटलं, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची पापं जळतील. म्हणजे जे भोगायला आलेली नाहीत ती पापं नाश पावतात. आणि त्याच्यात प्रारब्धाची बी पापांचा हिशोब आहे, पण तुमचा आत्ता ह्याला धरून बोलायचं म्हटलं तर संचितातली, आणि ते नामसंकीर्तनाने त्यांचा नाश होतो. नाश होतो का आपण मानत नाही, ज्ञानी झाल्याच्या नंतर तर तुमचं पाप आहे का नाही याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर ते पाप मानता का नाही मानता. नामस्मरण चित्तशुद्ध होते, हे फळ झालं. दोन ते तर झालं. नामस्मरण केल्याने पापांचा नाश झाला, तर ते पाप तुम्ही मानत नाही का नाश झाला असं तुमचं म्हणणं आहे, तर ती पाप वास्तवात अस्तित्वात आहे असं तुम्ही मानता का. कारण तुमच्या मानण्यावरच त्याचं अस्तित्व अवलंबून आहे. बरेच नास्तिक सुद्धा मानत नाहीत की आम्ही काय केलेलं आहे म्हणून, बरोबर आहे ना. नास्तिक तरी कुठं मानतात त्या. आणि तुमच्या ते कारण पाप आणि पुण्य हे दोन्हीही अविद्येच्या अंतर्गत येतं, अज्ञानाच्या अंतर्गत आहेत. आणि नामसंकीर्तन हे सुद्धा अज्ञानाच्या अंतर्गतच आहे. म्हणून त्यांच्यात साधक बाधक व्यवहार होतो आहे ना. जसा साधक बाधक व्यवहार म्हणजे कळाला, नामसंकीर्तन तुम्ही सत्यत्वाने घेतलेलं आहे, बरोबर आहे ना. देव सत्य आहे आणि त्याचं नाम सत्य आहे आणि त्याला अनुसरून नामस्मरण केलेलं आहे. आणि तुमचं पाप आणि पुण्य ते सुद्धा सत्यच आहे. म्हणून त्या सत्य नामस्मरणाने त्या सत्य पापाचा नाश होतो. काय तुम्ही कसं मानता त्याच्यावर अवलंबून आहे ना.
ज्या दिवशी तुम्हाला ते आत्मज्ञान होईल त्यावेळेस लक्षात येईल न पुण्यम न पापम न सुखम न दुःखम, हा विषय तत्त्वज्ञानातून. आणि ज्या वेळेला तुमची बुद्धीच जर सत्यत्वाला धरून असेल तर आम्ही पापाला आणि पुण्याला सत्य मानता, तर नामस्मरणाला सुद्धा सत्य मानावं लागतं. एका सत्तेतले व्यवहार आहेत. म्हणून ते मानायचं म्हणजे खोटं मानायचं का खरंच जळालंच का नाहीच जळालं, तर जळालं हे नक्की. चला जळण्यासाठी चाललं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे, भगवंताच्या नामाने पापांचा नाश होतो. मग त्यांच्यात नाशनाशक भाव झाला. पुढे शिवाय एका पुरुषाची म्हणजे एका काळी नाना शरीराने जो भोग सांगितलेला आहे योग्यांना घडतो. दुसऱ्या कोणालाही होत नाही म्हणजे. हा, ते योगाच्या बाबतीत काही भाग सांगितलेला आहे. कारण योगी अनेक शरीरं बदलतो, या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्याचा तो सूक्ष्म देह जो आहे तो त्याला काढता येतो, शरीरातून वेगळा होतो तो. म्हणून तर चांगदेव महाराज त्या शरीरामधून वेगळे व्हायचे आणि बॉडी राहायची खाली. मग ज्या वेळेला त्या ठिकाणी चित्रगुप्ताच्या म्हणण्याप्रमाणे ह्यांचं आयुष्य संपलं आणि ह्यातला कुठे गेला ते दूत आल्यावर ते म्हणायचे याच्यातला तर नाही आहे, त्याच्यात नाहीच आहे, तर आणायचं काय, आमच्या हातात काय आहे तेव्हा म्हणून. तोपर्यंत यांनी नवीन शरीरात प्रवेश केलेला असायचा कारण योग सामर्थ्याच्याद्वारे. तर म्हणून ते 1400 वर्ष जगले असं म्हटलं. आणि मग त्या 1400 वर्षांचा कालावधी योग्याने अनेक शरीरं घेतली. त्या पशुपक्ष्यांच्या शरीरात जाता येतं योग्याला. शंकराचार्य एका राजाच्या शरीरात गेलेल्याचा विचार आहे. ज्या वेळेला त्यांना मंडन मिश्रांच्या पत्नीने काही शंका विचारल्या त्यावेळेला त्यांना त्याचे उत्तर देण्याचा अनुभव नव्हता. मग त्यांनी त्या मृत राजाच्या शरीरात प्रवेश केला आणि त्यानंतर म्हणजे त्यांचं शरीर एका गुहेमध्ये तसंच पडलेलं होतं, त्यांचे शिष्य सांभाळत होते. अशी कथा आहे. त्यातला योगीच मग योगी असे शरीरं बदलतात, त्या शरीरात प्रवेश करतात. चला तर या शिकलेल्या लोकांना जेव्हा म्हणजे अनेक प्रकारचे सामर्थ्य असले तरी ब्रह्मज्ञानावाचून त्यांना मोक्ष संभवत नाही. बिलकुल नाही. योग्यांना सुद्धा ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष संभवत नाही. म्हणून 1400 वर्षाचे चांगदेव 14 वर्षाच्या मुक्ताईला शरण गेले आणि ती एकेरी बोलायची, चांग्या काय मोठा अधिकार असेल वो. त्याने हे चांग्या कळतं का तुला, ते असे स्नान करून बाजूला झाली तर ते हे लाजले आणि बाजूला झाले कारण ते स्नान करत होते. मग ते त्याला त्या चांगदेवाला अरे तुझ्यातला अजून स्त्री पुरुष भाव गेला नाही का, कोणा सांगितलं, अशी एकेरीवरती बोलत. तर त्या तुला अजून कळत नाही का, म्हणजे काय अधिकार असेल बा. आणि त्या मुक्ताई म्हटले की अरे स्त्री आणि पुरुष हा शारीरिक पिंड तर सारखेच आहेत ना. मग ते उपदेश केलेलेच हे मोठ्या लोकांची मोठीच भाषा असते. चला पुढे सांगितले की नैमित्तिक तसेच संचितातील जे शुभाशुभ कर्म आहेत तर त्यांच्या भोगाकरता म्हणजे आपल्याला अनंत जन्म घ्यावे लागतील आणि अनंत जन्म घेऊनही म्हणजे मोक्ष आपल्याला होणार नाही कारण मोक्ष हा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानानेच होत असतो. जीव ब्रह्म ऐक्य मोक्ष केवळ जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानानेच होत असतो, त्या मोक्ष होत नाही. मोक्ष या पदाचा अर्थ आहे सुटका. मराठीत कितीतरी वेळा सांगितलं तुम्हाला. मोक्ष म्हणजे काय, सुटणे. आणि बंध म्हणजे काय, बांधील की. बंधात आपण म्हणजे बांधला गेला, जो बांधला जातो त्याला सोडावं लागतं. तुम्हाला कोणी बांधलं, म्हणून आपुलिया पण करा सोडवण असं म्हटलं माऊली ज्ञानोबरायांनी. संसार बंधन तोडावे गे. तुम्हाला बंधन कोणतं आहे, संसाराचं, म्हणजे जन्माला येणं आणि मरणं. हे कशामुळे येतं, तुमच्याचमुळं. माझीच बुद्धी मला इथे बांधून ठेवते. हे शरीर मी आहे अशा प्रकारचा माझाच भाव आहे, त्याला कोण काय करणार आहे. ते म्हणले तुम्ही शरीर नाही, कारण तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म आहात. मग तुम्ही शरीर आहे, मी शरीर आहे का म्हणता, किंवा त्या शरीराशी का आकृष्ट का झाले. तर हे अनादि अविद्येचा प्रभाव आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे हा जीव स्वतःच बंधात सापडलेला आहे, त्याला कोणी बांधलेला नाही. एकदा रामदास स्वामी त्यांच्याकडे एक पुरुष आला आणि तो म्हटला काय झालं असतं, काय वेळेला वैराग्य तयार होतं श्रावण महिन्यात काय लोकांना. अशा पोथ्यापिथ्या काय ऐकलं ना की असं वैराग्य तयार होतं की ते म्हटले. आला रामदास स्वामींच्याकडे आला आणि त्याने
रामदास स्वामींचे पाय धरले, स्वामी स्वामी मला सोडवा, या संसार बंधनातून मला सोडवा, मला सोडवा. अरे म्हटलं पण मला सोड ना आधी, माझे पाय तू पॅक करून ठेव. त्याला असं पाहिलं, तो काय निघाणार, त्याने पाय नाही म्हटलं, मी तुमचे पाय सोडणार नाही, मला डायरेक्ट सोडवाच. आता त्याने असं पाहिलं स्वामीने दिलं त्याला ढकलून, आणि ढकलून दिलं आणि जे पळत गेले, पळत जाऊन झाडाला मिठी मारली. आणि त्यांच्या मागं मग बाकीचे लोक पळाले, कारण स्वामी का पळतात. ते स्वामींनी झाडाला मिठी मारल्यावर तिथे जाऊन ओरडायला लागले, मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा. आणि ते म्हणजे काय हो, ह्यांचं डोकं फिरलं. आत्ता इथे होते, तिथे जाऊन मग तोच माणूस गेला आणि तिथं जाऊन त्यांना सांगायला लागला, स्वामी अहो तुम्ही झाडाला धरलेलं आहे, झाडाने थोडंच तुम्हाला धरलेलं आहे. तेव्हा कोणी सांगितलं तत्त्वज्ञान, हे लोकांना चांगलं कळतं. तुम्ही झाडाला धरलेलं आहे, तुम्ही सोडा ना. ते म्हटले, हे जर तुला चांगलं कळत असेल तर तुला काय कोणी लोकांनी धरलेलं आहे का, तू सुट ना प्रपंचातून, तुम्ही मोकळे व्हा ना. आणि तेच व्हावं लागतं. गुरुजी नाही सोडत, गुरुजी शास्त्र हे सहकारी आहेत, ते तुम्हाला सोडवू नाही शकणार, ते तुम्हाला मार्गदर्शक आहेत, सोडवतात. पण सुटण्याची क्रिया तर कोणात घडेल, त्याच व्यक्तीमध्ये करावं लागेल, त्यालाच सुटावं लागेल. आणि सुटायचं तर काय करावं लागेल, तर ज्या वेळेला असं असतं पहा, कपड्याचा मळ तसा जात नाही, त्याच्यात साबण लावल्यावर तुमचा जसा मळ सुट्टा होतो, तसं ब्रह्मज्ञान जसजसं ते मुरायला लागतं तसतसं ते मायाकृत आवरणं सोडून देतं. आणि मग ते म्हणून तर हे आत्मज्ञान आहे ते हे काम करतं. एकदा त्याच्यात ते शिरकाव झाला की ते सुट्टच व्हायला लागतं. मग त्याला एकाच दिवशी झाला असा नाही, कधी झाला हे कळणारच नाही. पण तो प्रपंचापासून वेगळा झालेला असतो, देहापासून वेगळा होतो, तिन्ही देहावरून वेगळा होतो, पंचकोशावरून वेगळा होतो. आणि मग जे खाली शिल्लक असतं ते ब्रह्मच असतं. चला, ज्याप्रमाणे म्हणजे स्वप्नामध्ये आपल्याला मिथ्या पदार्थ प्रतीला येतात आणि त्यांची निवृत्ती ही जागृती वाचून संभवत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान वृत्ती निद्रा आहे. आणि त्या निद्रेमुळे आपल्याला म्हणजे आत्मज्ञान महानिद्रा दृंबितेस्मिन् जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते ते स्वर्गमोक्षादि विभ्रमः. अशा पद्धतीने ह्या आत्म अज्ञान रूपी निद्रेमध्ये झोपलेला हा जो जीव आहे तो गुरुवाक्याने शास्त्रवचनाच्या द्वारे मुक्त होतो. चला, बरोबर आहे. ह्या निद्रेतून बाहेर पडायचं असेल तर तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनास तत्वदर्शिन. तर तत्वदर्शी, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू आणि स्तोत्रीय हे गुरुजी सांगितलेले आहेत. गुरुजी कसले असले पाहिजे, ब्रह्मनिष्ठ म्हणजे स्वतः ब्रह्मावबोधामध्ये असले. ब्रह्मावबोध वेगळा, हा पूर्णतः भिन्न आहे ब्रह्मनिष्ठ असणाऱ्यांचा. नंतर दुसरा भाग आहे कृपाळूपणा, शिष्याकडून काहीही घेण्याची ज्याला इच्छा नाही त्याच्यात कृपाळूता असते. काहीच नको, तुमचं काही नको. कारण काही घेण्यासारखं काहीच नाही या जगात, लोकांकडून घेण्यासारखं काहीच नाही. खरं तर गुरुजी सेवेची सुद्धा अपेक्षा करत नाहीत. काहीच सेवा नको. काय सेवा करायची, कोणी काय करावी, देवाने काय आपली सेवा करावी का, असं भाव म्हणायचे. बरं का, भाव म्हणायचे. आपल्या भाऊ सेवा करून घेत नव्हते. म्हणजे भाऊंचं एक थोडंसं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना असे तर त्या म्हणजे तुमचे पाय दाबतो असं जर बसलं आपण समोरून तर ते म्हणायचे नाही मला नाही आवडत ते. म्हणजे त्यांना आवडत नव्हतं ते. काही गोष्टी भिन्न भिन्न स्वभावाची माणसं भिन्न भिन्न असतात, त्याच्यातलाही भाग वेगळा आहे. माझ्या पद्धतीने होतं बरं का, पण मी प्रयोग करून पाहिलेला आहे तो. तर त्याच्यात त्यांना ते आवडत नव्हतं. आता ठीक आहे, ज्याला जे आवडत नाही तर नाही आवडत, असं त्यांचा भाग असतो. आणि काय सांगत होतो मी, नेमकं भाऊ दिसायला लागले आता. कृपा तर त्यांच्या अपेक्षांचा अजिबात नव्हते. सेवेच्या बाबतीत तसं होतं ते. कृपाळू आणि स्तोत्रीयता. आता स्तोत्रीयता म्हणजे असंच आहे. आता तुम्ही नाही का प्रश्न विचारत, वेगवेगळ्या कोण काय प्रश्न विचारेल याचं काय मला ज्ञान नाही. किंवा पण इथे बसल्यावरती म्हणजे कोणी काही प्रश्न विचारतील, मग त्याच्यात सांगण्यासाठी त्याला शास्त्रीय उत्तर लागेल. कारण नुसतं सांगून तर नाही जमणार, तुमचं समाधान नाही होणार त्यात.
त्याच्यात शास्त्रीयता काय आहे, त्याच्यात शास्त्र काय दडलेलं आहे, याला त्यांनी अनेक ग्रंथांचे अध्ययनं केलेले असतात आणि ती जिवंत असतात. ती स्तोत्रियता बरं का, नाहीतर अध्ययनं करून झाली पण आता काय मला आठवत नाही, ही स्तोत्रियता नाही ठरणार. म्हणजे ते जिवंत असतं त्यांचं. जिवंत ठेवायला फार परिश्रम करावे लागतात. तच्चिंतनम तत्कथनम सातत्याने, तर ते जिवंत राहतं. नाहीतर मग केलेलं, आता तुमचे कितीतरी अभ्यास झाला पण गेला. तुम्हाला जर सांगा एखादं प्रमाण म्हटलं की तुम्ही काही ठराविक माणसं तेवढे अभ्यास करताना दिसतात, पण बरेचसे लोक त्याच्याकडे परत पाहत नाहीत. मग स्तोत्रियता तुमची काय होऊन जाईल, निघून जाते. तुम्हाला माहिती आहे झालेलं बरं का, आपल्या एकदा मागं सांगितलं हे कळतं, पण तुम्हाला दुसऱ्याला सांगायचं म्हटल्यावर नाही ना जमणार असं होतं. चला पुढे. म्हणजे अशा रीतीने अधिकारी विषय आणि प्रयोजनाची स्थिती सांगितलेली आहे आणि संबंधाचा विचार सांगताना म्हणजे त्यांनी प्राप्त भाव किंवा कर्तव्य भाव, जन्यजनक भाव असं म्हणजे संबंध हे पाठीमागे येऊन गेलेलं आहे. आपला मुख्य हा सगळा विषय संपलेला आहे जवळजवळ दुसरा तरंग. आणि याच्यामध्ये काय होतं असं जर थोडक्यात सारांश काढलं तर अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याला काय म्हटलेलं आहे, अनुबंध चतुष्टय. बस एवढाच विषय, काय डोक्याला काहीच ताण नाही, फार सोपं आहे हे. म्हणजे अधिकारी कोण, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, मला विक्षेप ज्याचा गेलेला आहे आणि आवरण दोषासाठी सद्गुरूंना शरण गेलेला आहे, तो अधिकारी. मग त्याने विनाकारण कुटाणा वाढवला, ते म्हटलं अधिकारीच सिद्ध होत नाही. याच्यावरून वादंग झाला. त्या वादंगात काय झालं ते तुम्ही पाहून घ्या. दुसरा भाग आहे विषय. विषय काय आहे, जीव ब्रह्म ऐक्यात. जीव हा ब्रह्मरूप आहे, हा मुख्य या ग्रंथाचा, त्याला ब्रह्मरूपता करायची. ते म्हणला विषय सिद्ध होत नाही, त्याच्यावरून वाद झाला. आणि सिद्ध काय झालं, जीव हा ब्रह्मरूप आहे हेच सिद्ध झालं. त्यांनी जेवढे काही मांडलेले सगळे मुद्दे खंडित झाले. तिसरा मुद्दा प्रयोजनासंबंधी आलता आत्ता म्हणजे फल, किंवा या ग्रंथाचं फल काय, मोक्ष. आणि मोक्षाची सिद्धी केलेली आहे. आणि मोक्ष हा कर्माने होत नसून ज्ञानाने. झाला, हा विषय संपला. म्हणून अधिकारी, विषय, प्रयोजन हे 3 सिद्ध झाले की संबंध सांगितला होता असं पाठीमागं तुम्हाला. म्हणजे त्याच्यामध्ये कर्तव्य भाव संबंध, जन्यजनक भाव संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, हे पाठीमागच्या प्राप्य प्रापक, अधिकारी आणि फल, आणि जन्यजनक ग्रंथ आणि अधिकारी आणि जन्यजनक प्रतिपादक हा विचार त्यातला प्रतिपादन केला. ज्ञान, ज्ञानात जन्यजनकता आहे. तर अशा प्रकारचे हे 4ही भाग पाठीमागं आत्ता आपल्याला झालेले आहेत. त्याला पाहायचे त्यांनी परत जाऊन पहा. तर सद्गुरूंच्या कृपेने हा दुसरा तरंग पूर्ण झालता. परत झालंय का पुढे, काही नाही ना, वाचा आता. दुसऱ्या तरंगाचे रहस्य. या तरंगात अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यांचे विस्तृत वर्णन केले आहे. यातील विचार करण्यासारख्या मुद्द्याच्या 1-2 गोष्टींचा विचार कर्तव्य आहे. कोण सांगते आता, साखरे महाराज सांगतायत. मूळ ग्रंथातला दुसरा तरंग संपलेला आहे, पण आता साखरे महाराजांनी सांगितलेला विचार चिंतनीय आहे, म्हणून घेऊ आपण. 1-2 पाठात संपेल. अधिकार विचार. जगात जितके व्यवहार चालू आहेत, आता हे सगळं सोपं आहे. मला वाटतं पुढच्या वेळेस 100% लोक अनुवाद करतील, इतकं सोपं आहे. फक्त कान देऊन ऐका आता. जगात जितके व्यवहार चालू आहेत ते सर्व अधिकारानुरूप चालू असतात. बरोबर आहे का नाही. अधिकारी असेल तर व्यवहार सिद्ध. ज्याला भूक लागलेली ते म्हणले करा ना भाकरी, पण म्हणले मला भाकरीच येत नाही. म्हणजे प्रयोगच करून पाहतो. मग करून पाहायला गेला तर त्याचं काय होतं, भारताचा नकाशा. ते म्हणले असं कसं काय झालं. हा बिगर अधिकारी. अधिकाऱ्याला भाकरी करता येईल, त्या महिला बरोबर करतात, कारण ते त्याच्यातल्या अधिकारी आहेत. आणि नवीन माणसाला एखाद्याला काढल्या तर ते म्हणलं काहीच नाही, उपाशी मेलं ते. भाकरी करणं फार अवघड आहे का, अवघड नाही, पण अधिकारी असं आहे. पुढे तसे असणे अवश्य आहे. बरोबर आहे, गोष्ट निर्विवाद आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अधिकारी हा असावा लागतोच. राज्य शकट चालवण्यास तितक्या योग्यतेचा पुरुष असेल तोच त्या राज्य शकट चालवण्याचा अधिकारी. बरोबर आहे. राजा असतो तो काय बावळट आहे का, नाही. किंवा कोणी एखादा असतो तो त्या राज्य शकट चालवणारा, म्हणजे राज्यकारभार करणारा, हा त्या पात्रतेचा असतो. अपात्र जर असेल तर त्याचे बरेच निर्णय चुकतात.
लोक बरेच म्हणतात पहिल्या 5 वर्षात आम्हाला काहीच कळालं नाही, पण नंतरचे 10 वर्ष पार त्यांना पार तंतोतंत सगळं कळतं त्यातलं, कारण ते त्याच्यात आत घुसलेले असतात. जो मनुष्य ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात त्याची काय होते, प्रगती बी होताना दिसते. आणि मग तो त्याचा अधिकारी बनतो. कोणताही एखादा नवीन जर व्यक्ती नोकरी करणाऱ्याने शेती करायला गेला तर मला नाही वाटत तो त्याच्यात सक्सेस होईल. पहिल्या 2 वर्षात तर बिलकुलच नाही, कारण त्याला जोपर्यंत तो काय करावा लागेल त्यातलं माहितीच नाही ना कशाचं काय चाललं आहे ते. आणि ज्या वेळेला त्यातला तो बारकावा कळतो त्याला निष्णांत, त्यावेळेला तिथून पुढे मग त्याचा प्रगती पाहावी त्यातली, तर तो त्यात एक्सपर्ट होतो. आम्हाला कुठला अधिकारी सांगायचा आहे, प्रपंचाचे नाही, हे तर लोकांना कळतं कोणाला बी. परमार्थाचा अधिकारी कोण, चला. प्रपंच चालविण्यास व्यवहार चतुर पुरुष अधिकारी. बरोबर. शास्त्रीय शोध लावण्यास 2 पैसे कसे वाचवायचे, कुठून काटछाट करायची, काटा कसा मारायचा, व्यावहारिक लोक करतात का नाही. इकडचं तिकडं कसं करता येईल, याची टोपी त्याच्या डोक्यावर कशी काय घालायची, हे कोण करतं, व्यवहार चतुर लोक असतात आणि करतात. शास्त्रीय शोध लावण्यास त्या जातीची बुद्धी लागते. बरोबर. तशी ज्याची असेल काही तो त्याचा संशोधक अधिकारी. मंडळी असतात, वेगवेगळे संशोधनं चालू आहेत, आज बी चालू आहेत, पूर्वी होते. मग त्याच्यात साधारण बुद्धीचा मनुष्य काय संशोधक बनतो का त्या, नाही. पुढे छापखाने चालवण्यास त्यातील आता हा दृष्टांत जुना झाला, आता छापखानाच राहिला नाही, आता सगळं कम्प्युटरवर चालू झालेलं. आणि सगळं आता पूर्वीचे, कारण मी मला त्याचा अनुभव होता. मी ज्या वेळेला तर तिथं मग ते खेळे जोडायचे असे, एकाला एक खेळा, कानान मात्रान हुकारण, ते त्यात लय वेळ जायचा त्यांचा. आणि ते नंतर एक बनवायचा साच्यान ते असा लावायचा आणि मग ते त्याच्यावर छापायचं, अशी ती पूर्वीची मशीन होती. पण ते कोणाला बी जुळवता येतील का, ते उलटी अक्षर असतात. कशात, त्याच्यात ते छापामध्ये त्याचा बनवलेला, मग ते उलटे ती बरोबर ते ह्याच्यातली त्याच्यातली त्यात त्या अशी इकडं तिकडं बोलत लावायचे. त्याचा तो हात काय झालेला असतो, जसा त्या ह्याच्या कीबोर्डवर सुद्धा आपला हात आहे ना, तर तो असा एकदम तर असा बोलता बोलता फटफट 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 तो टायपिंग करत असतो. तो इकडे पाहत असतो, असं जास्त त्याच्यामध्ये एक एक्सपर्ट आहेत. हा काय आहे तिथला अधिकारी. चला, हे व्यवहारातली उदाहरणं सांगून तुम्हाला मुख्य परमार्थाचा अधिकारी कसा आहे ते सांगतील. चला. छापखाने चालवण्यास त्यातील वाकबगार मनुष्य, कपडे शिवण्यास शिंपी, वस्त्रे विणून तयार करण्यास कोष्टी, भांडी तयार कोष्टी बी कमी झाली आता, पहिले वस्त्र विणण्याचं काम त्यांच्याकडे होतं. आहेत काय जुने आहेत अजून. भांडी तयार करण्यास कासार, रांजण, मडकी तयार करण्यास कुंभार या अधिकारी. कासार कशाला, भांडी बनवणारा, कुंभार कशाला, मडके बनवणारा, हे त्याचा अधिकारी. तुम्ही करून दाखवा बरं मडकं. ते म्हणले काय सोपं तर आहे, सोपं तर करून दाखवा, नाही जमणार. चला. याप्रमाणे प्रत्येक व्यवहारात ते कार्य करण्याचे भिन्न भिन्न अधिकारी आपण पाहतो. बरोबर. अनाधिकारी माणसाने एखादा व्यवहार केल्यास त्या व्यवहाराचे योग्य फल प्राप्त होत नाही असा अनुभव आहे. असं होतं, म्हणजे योग्य फल प्राप्त होत, कारण तो काय होता, अनादी. मग त्याला फल प्राप्तीसाठी काय करावं लागेल, अधिकारी व्हावं लागेल. तुम्हाला अधिकार व्हायचा काय अडचण नाही ना, तुम्ही अधिकारी होऊ शकता ना. पण रडत बसणाऱ्या माणसाचं काय करावं, जो रडतच बसतो तो कधी अधिकारी होईल तेव्हा. म्हणून तुम्हाला त्याच्यात प्रगती करावी लागते. म्हणून परमार्थ तुम्हाला आळशी बनवत नाही बरं. इथे सुद्धा तुम्हाला हे ऐकल्यावर तुमच्या असं लक्षात मी काही करू शकतो. मी काय करू शकतो म्हणजे कुठलाही धंदा करायचा असेल, मग ते म्हणले तुम्हाला आपटी खावी लागेल. खाऊ, 2 वर्ष खाऊ, पण पुढचे 2 वर्ष माझेच असतील, असं त्यांनी काय केला पाहिजे, निश्चय केला पाहिजे. लगेच रडायला लागला आणि आता काय करायचं ना, असलं नसतं. कारण कोणत्याही याच्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतात, कष्ट. ते MPSC UPSC पोरं अभ्यास करतात काय, थोडे अभ्यास करतात का ते. त्या एखाद्या जर फेल झाला तर ते म्हणतो आता नाही, मी अजून ना, मला अजून 3 चान्स आहेत, मी आता पुढच्याच चान्सला. म्हणतो नाही, काय करतो तो, इतका प्रयत्न करतो ज्याला झोप नाही राहत त्याला, कारण त्याचं टार्गेट असतं. आणि तसाच प्रकारे मोक्षाचं ज्याचं टार्गेट आहे तो याच जन्मात मोक्ष घेऊ शकतो. पण ज्याला म्हणलं आपलं बघू आहे, म्हणले ऑप्शन आहेत ना अजून, पुढचे जन्म पडलेले आहेत ना महाराज. हो म्हणले, आता जा मग, आता काय ऑप्शन नाही शोधला पाहिजे.
टार्गेट पाहिलं पाहिजे की आत्ताच करील. ती माणसं चांगली धरायची. आत्मविश्वास पाहिजे आणि ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. जो फळच पदरात पडलं पाहिजे, का नाही मिळत. आणि प्रपंचात हे करतात बरं लोक. रात्रंदिवस लोकांना झोपा नाहीत. प्रपंचात झोपायत का लोकांना नाही. आणि विशेष करून तरुण वर्ग जो असतो ना तो झोपत नाही. त्याच्या डोक्यात ते सारखं चक्कर फिरत असतं. ते असं तो कारण त्याचं ध्येय ठरलेलं आहे. आता म्हातारी लोक चला पुढे. वेदांत शास्त्राचा विचार करण्याचा अधिकार कोणाचा याविषयी या तरंगात विचार केलेला आहे. बर. प्रारब्ध प्राप्त असलेल्या स्थितीत ब्रह्मज्ञानी पुरुषाशिवाय कोणाचेही समाधान नसते. बस एक त्या ब्रह्मवेत्त्याचं समाधान आहे. या जगात कोण समाधानी आहे? ब्रह्मवेत्ता. आणि बाकी सारे जीव जे आहेत ते काय आहेत? असंतुष्ट आहेत. म्हणजे त्यांना ज्याला अपेक्षा आहे, हाव आहे, तर तो मनुष्य हा नक्कीच असंतुष्ट असतो. आणि ज्याच्यात संतुष्टता म्हणजे बस काय मिळवायचं राहिलेलं नसते, तिथेच संतुष्टता असते. आणि ज्याला हे कळालेलं आहे की या जगातले सगळंच खोटं आहे, तर काय घ्यायचं आहे मिळवून, म्हणून तो नेहमी समाधानीच असतो. आणि असमाधानी तो आहे की ज्याला हव्यास आहे आणि मिळवायचं राहिलेलं आहे. बरं, मिळवायचं तर काय मिळवायचं आहे? तर खोटे माईक पदार्थ मिळवल्याने आपली पोटच भरणार नाहीत. तुम्हाला अमाईक असणारा आत्मस्वरूप प्राप्त जर झालं तर मग मात्र तुम्ही समाधानाला प्राप्त व्हाल. आणि असा कोण झालेला आहे? ब्रह्मवेत्ता. आणि बाकीचे सगळे परमार्थ करणारे सुद्धा गुंतलेले त्याच्यामध्ये. त्यांनाही मिळवायचं आहे. ते म्हणजे आपल्याला काय त्यांना काय मिळवायचं आहे? म्हणजे शिष्यवर्ग. आता काय ह्यांना मातीत पोरं सोडून दिली आणि शिष्य धरले, घरं सोडून दिली आणि मठ धरली, है ना. शिष्य शाखादी विलासे मठादी मुद्रा चेने मिसे घातले आहेत फासे निसंगा जेने. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, शिष्य शाखादी विलासे मठादी मुद्रे चेनी मिसे घातले आहेत फासे निसंगा जेने. अरे निसंग व्हायचं दिलं टाकून, हे काय घेऊन बसला बिराट तयार करत बसला आणखीन प्रपंच. याचा काही आपल्याला उपयोग, आपल्याला कशाचीच गरज नाही. कोणी जर आला तुमच्याकडे आणि तो जर तुम्हाला विचारत असेल तर सांगा, पण कोणाला जाऊन सांगण्याची काही आवश्यकता नाही. त्याचा तो पाहिल मुक्त होईल, नाही तर नाही होईल, त्याच्याशी काही संबंध नाही. आणि घरदारं बांधण्यामध्ये जर आम्ही त्याग केला घरादाराचा, तर मठादी मुद्राकारी कशाला काय करायचे? त्याचं काय मठ बांधून काय करायचे? तो प्रपंच नाही वाटत का तुम्हाला? तेही प्रपंचच आहे. उलट पोरांचा त्याग कराय सोपं आहे, घराचंच घर सोडाय सोपं आहे, पण शिष्य आणि मठ सोडाय कठीण आहे. म्हणून त्याच्यातच जन्म घेतील, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. चला, शास्त्र चांगलं समजून घेतलं ना, उगाच काहीतरी थोतांड करण्यामध्ये काही मजा नाही. कारण शेवटी हानी आणि लाभ आपला करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग हा जर नसेल तर मग काहीच उपयोग नाही त्याच्यात. चला, सर्वांची इच्छा अशी की आपण प्रस्तुत ज्या स्थितीत आहोत त्यापेक्षा दृष्ट किंवा श्रुत अशा उच्च स्थितीत असावे. दृष्ट म्हणजे जे डोळ्याला दिसतं ते, आणि श्रुत म्हणजे ऐकून. आता हेच म्हणत होता, ती गाडी त्याने दाखवली, ती गाडी दाखवली म्हटले, त्या गाडीवर एक असं काय बसवलेले, ते आपाप उन्हात जरी लावली बटन दाबलं की त्याचं काय होतं आहे, रिमोटनी वर असं छत तयार होतं. अशी गाडी आपल्याकडे नाही आलेली अजून, ती पण फॉरेनमध्ये येतं आहे ना. बिगर ड्रायव्हरच्या गाड्या आल्या, ड्रायव्हरची सुद्धा गरज नाही. त्याला कमांड दिली की ती तुम्हाला नेऊन, ती गाडी ती ॲटोमॅटिकली कुठे जाऊन बसते, पार्क करायचं असेल तर त्या पार्किंगमध्ये ती गाडी जाऊन बसते, मागं पुढं होते मागं पुढं होते आणि त्याच्यात बसते. घ्यावा काय ना श्रुत ऐकून असं. आणि काही गोष्टी प्रत्यक्ष बाजारपेठेत गेल्यावरतीच असं पाहिल्याबरोबर लक्षात, हे तर नाही आपल्याकडे, चांगलं आहे बरं, घ्यायचं का, पैसे बी खिशात आहेत, लगेच घेतली. समोर पाहून आणि ऐकून हे जगाचे व्यवहार चाललेत ना. आत्ता फार सोपं झालं, पूर्वीच्या काळी तर हे उदाहरणं समजायला कठीण होतं. आज फार असं झालं की जगाची बाजारपेठ इतकी गच्च भरलेली आणि हवे त्या काय पाहिजे त्या वस्तू चालू आहेत सगळ्या. चला, इच्छा होते का नाही?
हां खरेदी करण्याची इच्छा होते. आपण अशी इच्छा. याच्यापेक्षा आपली उंची असली पाहिजे, याच्यापेक्षा आपण सुधारलेलं असलं पाहिजे. हां. पण हे वास्तविक पाठा माईक पदार्थांच्या इच्छा आहेत बरं ना, तुच्छ. हां. अशी इच्छा मनुष्य मात्रांचीच आहे असे नाही. पशु पक्ष्यांत सुद्धा तशी स्थिती असल्याचे दिसून येते. बर. आणि मग ज्याने जी स्थिती उच्च ठरवली असेल आणि तिच्या प्राप्तीचा जो उपाय त्यास योग्य वाटेल ते त्या उपाय उपायाचा करतात. तो अवलंब करीत. बरोबर. याप्रमाणे यावत आयुष्य त्या साधनांच्या परिश्रमात जाते. उच्च शब्द सापेक्ष आहे. सर्वात उच्च स्थिती कोणती? नक्की काही सांगता येणार नाही. सगळ्यात उच्च स्थिती कोणती हो, काही सांगता नाही येणार. कारण आत्ता पाहतो तर दुसऱ्या दिवशी गाड्यांचं असंच आहे बरं का. बाजारपेठेत आज तुम्ही गाडी घेऊन आले की तास दुसऱ्या दिवशी आणखीन दुसरीच गाडी लॉन्च होते. ते म्हटले आता नसतं, आधी नंतर घेतली असते बरं झालं असतं 1 महिन्याने. पण तोपर्यंत पाहतो तिसऱ्या महिन्यात तिसरीच गाडी लॉन्च होते. इतका या जगाचे बाजारपेठ तीव्र आणि फास्ट होते. नवीन नवीन प्रॉडक्ट येत राहतात. हां. महिन्यात 10 रुपये प्राप्तिवान हां. 20 रुपयांच्या प्राप्तीस उच्च स्थिती समजतो. म्हणजे तुम्हाला काय पगार आहे म्हटले, म्हणजे 2 लाख रुपये. काय हो 2 लाख? आमच्या ते आता नवीन पोऱ्या लागला त्याला 10 लाख रुपये. त्याच्याकडे जाऊन त्याला विचारलं तू संतुष्ट आहेस का बाबा 10 लाख रुपये पगार? काय म्हटला वा ते माझा जोडीदार होता त्याला पॅकेजच 25 कोटीचं दिलं. और मग आता काय म्हण त्याला जाऊन विचारलं तुझं 25 कोटीचं मध्ये समाधान आहे का? ते म्हणलं कशाचं समाधान? त्या कंपनीचा माझा एक मित्र आहे तो ICA झाला तर त्याच्यात 15,000 कोटी त्याला वर्षाला भेट. ह्याच्यात कंटिन्यू त्याच्यात काय झालेलं आहे? हां वाढ अपेक्षा असा भाग आहे. हां. नक्की समाधानाची स्थिती कोणती सांगता येत नाही. तो 50 रुपयांच्या प्राप्तीस उच्च स्थिती समजतो. अनवाणी चालणारा गाडीत बसलेला मोटरीत बसलेल्यास भाग्यवान समजतो. बरोबर आहे. रस्त्याने सायकलवर जाणारा मोटरसायकलवाल्याला म्हणतो काय भाग्यवान आहे. मोटरसायकलवाला 4 व्हीलरमध्ये जाणाऱ्याला म्हणतो काय भाग्यवान आहे. 4 व्हीलरवाला भाऱ्या गाडी घेऊन चालला समोरून गेला तर ते म्हणतो काय बा भाग्यवान आहे. आपलं तर आल्टोमध्येच चाललं आहे आपलं काम, ज्ञानच चालू आहे आपली अजून. ते म्हटले मग हे बघा ना मोठ्या गाडीत बसून चाललात. त्याने जर पाहिलं दुसरी गाडी तिथे निघून गेली. हां कुठले रे टेस्ला ते पाहत असतो गाडी. ते म्हणते बा आपल्याकडे ते 65 कोटीला 65 लाखाला गाडी आहे काय आहे ना. कितीला आहे? तुम्ही आहे ना गाडीचे एक्सपर्ट. मग 65 लाखाला गाडी ते म्हणजे बा 65 लाख का 1.5 कोटी. 65 लाख आहे ती आज 20% टॅक्स विदेशात तर बाहेरून आणायला 1.5 कोटीला गेली. मग त्या 1.5 कोटीला म्हणजे अशी आपली जर गाडी 6 लाखाची घेऊन गेला तर तो असा 1.5 कोटीच्या गाडीकडे असा पाहत. या असा प्रकार चालू आहे. आता काय चला. ज्याला संतान नाही तो जास्त एखादी मुलगीत असेल त्यास बरं काही लोकांना काय एखादी मुलगी आहे ते म्हणतो काय भाग्यवान आहे त्याला मुलगी आहे कारण मला मुलगी नाही. मग ह्याच्याकडे पाहिलं ते म्हणले ह्याच्याकडे काय मुलगा आहे. ते म्हणते काय भाग्यवान आहे ह्याला मुलगा आहे मला मुलगा नाही. कोणी एखाद्या पुत्रच नाही त्याच्याकडे पाहिलं तो या पोरांच्याकडे तुम्हाला एक तरी मला काहीच नाही. म्हणजे या जगाची रडगाणं हे चालूच आहे. म्हणजे आणि ज्याच्याकडे फार पोर येतं त्याने ज्याला मुलं नाहीत त्याच्याकडे पाहिलं तुम्ही भाग्यवान आहे म्हटले. हा पोरावडा काहीच कामाचा नाही. म्हणजे अशा प्रकारची सगळ्याची रच्या पुढं ऐका आता. म्हणून म्हटलं हा अनुवाद करायला तुम्हाला फार सोपा आहे. वाचा. ज्या सर्व मुलीच आहेत हा. पुत्रवानास भाग्यवान समजतो. एखाद्यास पुष्कळ पुत्र व कन्या असतील पण त्यांच्या निर्वाहाची मुळीच सोय नसेल तर तो निसंतानी पुरुषास भाग्यवान समजतो. खाणारी तोंड वाढली घरात कमाई काय नाही मग तो म्हणतो कोणी नसतं तर बरं झालं असतं. कारण काय करता अशी अवस्था आहे हा ना. अशी शेकडो उदाहरणे सांगतात. बरोबर आहे. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया लोक तैसा ओक धरता धरवेना. तुकोबराय म्हणतात लोक काय म्हणतात है ना. हा लग्न करता म्हणते हा दोषी टाकीता आळसी पोट पोसा असं. हां आचार करता म्हणते हा भ्रष्ट निंदिता ती आहे ना. लग्न करू जाता म्हणते हा मातला न करता झाला नपुसक.
अशा प्रकारे तुकोबरायांनी अभंगाच्या रचना केल्यात. पाहून घ्या, म्हणजे हेच सगळं चित्र उतरवलेलं आहे. हां, चला. एक आपल्या दृष्टीने दुसऱ्यास भाग्यवान समजण्याचा संप्रदाय बरोबर अनादी कालापासून व्यवहारात चालू आहे. बरोबर. परंतु व्यवहारात अमुक स्थितीत असलेला मनुष्य भाग्यवान आहे. आजपर्यंत भाग्याचं लक्षण ठरलं का? संसारात भाग्याचं लक्षण नाही. भाग्याचं लक्षण होतच नाही, बनतच नाही. इथे बनतं, पण इकडे लोक भाग्यवान होत नाही. इथे तुम्हाला भाग्याचं लक्षण, संसारात कोणीच भाग्य नाही. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई, है ना. अवघे जन दिसे ब्रह्मरूप, याला आम्ही भाग्य असं म्हटलेलं आहे. हां, म्हणजे भाग्याचं हे लक्षण आहे. म्हणजे जो कोणी म्हणजे भाग्यवान झाला, भाग्याचा उदय तर येतो जोडी संत पाय, त्याला भाग्य म्हटलं. संसार करणाराला भाग्यवान नाही, भाग्य नाही, भाग्यवंतही नाही. चला. परंतु व्यवहारात अमुक स्थितीत असलेला मनुष्य भाग्यवान आहे हे ठरवण्यास अगोदर भाग्य म्हणजे काय याचाच निर्णय झालेला नसतो. बरोबर. जगात बऱ्या वाईट स्थितीत अनेक लोक आहेत, पण त्यापैकी एकही मनुष्य त्यास प्राप्त असलेल्या स्थितीत मी कृतार्थ आहे असे म्हणत नाही. लोक बळच म्हणतात आमचं काय हो सगळं आता होऊन गेलं, आता मी ना अगदी कृतार्थ झालो. अरे संसारात कधी होतच नाही, तुझं मरण लागलेलं आहे, कशाचं कृतार्थ झाला रे? नाही, आपलं सगळं करून झालं, पोरा लेकरांची लग्न फिग्न झाली, पैसा पाणी सगळं आहे, घरदार सगळं एकदम आपण सुखी नाही, तुझं मरण लागलेलं आहे आणि तुला दुसऱ्या जन्मात जावं लागेल. त्यासाठी तू काय केलं? ते म्हटलं तेवढंच राहिले. म्हणजे जेवढं मुख्य मुद्द्याचं तेवढंच ठेवलं, बाकीचं सगळं केलं म्हटले. आता तुला काय मग जळावं लागेल, तुला बाकी काय आहे त्या. चला. कल्पनेपेक्षा एखाद्या वेळी अधिक लाभ झाला तर तितक्या वेळेपुरता आपण कृतकृत्य आहोत असे एखादा म्हणतो. आपण अपेक्षित केलेल्यापेक्षा जर जास्त फायदा मिळाला तर आमचं वास कृतार्थ झालो बरं का. अरे ते कृतार्थता क्षणभंगूर आहे, कारण दुसऱ्या क्षणाला तो काढून घेतो. जसा मी तुम्हाला रात्री म्हटलं ना की एखाद्या व्यक्तीला मुलंच नाही, मग त्याने काय केलं, भगवंताला म्हटलं देवा मला मुलं द्या. म्हटलं ठीक आहे घेऊन टाका. त्याच्या नशिबात एकच पोऱ्या होता, पण त्याला मुलं पाहिजे होती. मग मुलं म्हणजे जास्त, मग त्याला देवाने 5 पोरं दिली आणि 4 काढून घेतली. आता काय झालं, तो एक तेव्हा ह्याच्यापेक्षा नसतं तर बरं झालं असतं, कारण 5 दिली आणि 4 काढली. तर त्याला एका पोराचं सुख नाही, दुःखच वाटतं त्याला, कारण 4 गेलेले असतात. मग त्यापेक्षा एक मिळालेलं असलं तर ते म्हणलं बरं झालं असतं, एकावर ठीक आहे. प्रपंचाची अवस्था आहे बरं का. तो देतोय असा देतो तुम्हाला, देतं की परत काढून घेतो. आणि काढून घेताना मिळतं त्यावेळेला झालेलं सुख याच्यापेक्षा काढून घेताना झालेलं दुःख प्रचंड असतं. म्हणून एकंदरीत वजाबाकी केली तर खाली दुःखच शिल्लक राहतं. चला. अप्राप्त वस्तूची प्राप्ती क्षणभर कौतुक दाखविते. बरोबर, हे खरे आहे. खरं. क्षणभर कौतुक अप्राप्य वस्तूची प्राप्ती ही क्षणभर कौतुक दाखवते. पण तसल्या क्षणमात्र कौतुकापासून वाटणारी कृतार्थता ही क्षणमात्रच असते. बिलकुल. ज्या कृतार्थतेनंतर कर्तव्य राहत नाही. खरी कृतार्थता काय आहे ते बोल्डमध्ये लिहिलेले पहा, जाड अक्षर लिहिलेत. की जिच्या प्राप्तीनंतर प्राप्तव्य राहत नाही, काहीच मिळवायचं राहत नाही, तीच खरी कृतार्थता. आणि ही कृतार्थता परमार्थ केल्याने प्राप्त होते, संसारात नाहीच सकारात्मक. काय पुढे आहे का? जिच्या प्राप्तीनंतर प्राप्तव्य राहत नाही तीच खरी कृतार्थता आणि तीच खरी प्राप्ती असे म्हटले पाहिजे. पण दृष्ट व्यवहारात सर्व स्थितीतील मनुष्यांचा किंवा अदृष्ट स्वर्गादी लोकातील उत्तमोत्तम भोगांचा किंवा त्या भोग भोगणाऱ्या देवादिकांच्या स्थितीचा विचार केला तर सर्व ठिकाणी रच्या पुढे डचाच. स्वर्गातले देव सुद्धा रडतातच, कारण त्यांना तरी काय म्हटले बा, कारण आपल्यापेक्षा उच्च स्थिती आहे. उच्च स्थिती पाहिलं की त्या स्थितीत असणाऱ्या माणसाचं हवा निघून जाते, कारण ते खराब असतं असं नाही, पण त्यांनी काय पाहिली, त्याची नजर कुठे गेली, वरती गेली की संपला. म्हणून आहे या स्थितीत राहिला तर कमीत कमी ठीक राहतो, कारण त्यांनी लांबवर असं त्या घोड्यालाच ना
घोड्याला असं चालण्यासाठी अशी खोगीर लावायला लागतं इकडून, मग त्याने इकडं तिकडं पाहायचं. एवढा जरी असेल तरी त्याला रस्ता तेवढा दिसेल, पण ते इकडं तिकडं पाहायला लागला तर झाला ना घोटाळा. म्हणून त्या घोड्याला जशी असे लावले खोगीर, झापणं लावली असे ढापणं, आणि मग त्याच्यातून त्याने तेवढंच पाहायचं, म्हणजे मग तो चुकत नाही, सरळ चालतो. तसे माणसाने बी थोडे सरळ चालण्यासाठी असे इकडे तिकडे पाहू नका, आणि इकडे तिकडे पाहिल्यानेच खरं तर जास्त दुःख होतं. हां, त्या एकंदर स्थितीवरून असे निश्चित करता येईल की ज्यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे दृष्ट किंवा श्रुत सुख नाही, बरोबर, असे सुख आपणास असावे. बरोबर. आणि कोणत्याही प्रकारचे यत्किंचितही दुःख असू नये, अशा स्थितीस उच्चतम स्थिती असे म्हणता येईल. बरोबर, याला उच्चतम स्थिती असं म्हणता येईल. कारण ह्याच स्थितीत जीवमात्रांच्या सर्व इच्छांचा अंतर्भाव होतो. ही उच्चतम स्थिती आपण अनुमानाने निश्चित केली खरी, परंतु अशा प्रकारची स्थिती आहे किंवा नाही, अथवा असणे संभवनीय आहे किंवा नाही, असल्यास त्या स्थितीच्या प्राप्तीची साधने काय याचे ज्ञान मनुष्य बुद्धीत स्वभावतः असलेले दिसत नाही, वासने शक्यही नाही. बरोबर. जे मनुष्याच्या बुद्धीस अज्ञात असते त्यास ज्ञान करून देणे हेच शास्त्राचे शास्त्र. जे अज्ञात आहे, अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम, जे अज्ञात आहे तेच ज्ञान कर. जर तुम्हाला जी गोष्ट माहीत आहे पूर्वी, तुम्हाला इथे येऊन तरी काय मिळणार आहे मग, कारण तुम्हाला तर ती माहीतच आहे. मग तिथं महाराजांकडे जाऊन तरी आपला काय उपयोग आहे तेव्हा, कारण आम्हाला ते माहितीच आहे. पण जे तुम्हाला माहीत नाही अशी काही गोष्ट आहे की जी गोष्ट शास्त्र उलगडा करून सांगतं, म्हणून शास्त्राला शास्त्रत्व आहे. चला, वेदांत शास्त्र अशा प्रकारची उच्च स्थिती असल्याचे सांगून त्या स्थितीसच मोक्ष असे म्हणते. बरोबर, ही उच्च स्थिती आहे आणि ते अध्ययनाने प्राप्त होईल. दुःख संबंध रहित परमानंद रूप एक वस्तू आहे, तिलाच शास्त्रात ब्रह्म अशी. ब्रह्म म्हणजे काय? दुःख रहित केवळ आनंद स्वरूप अशी एक वस्तू आहे, तिलाच ब्रह्म म्हणतात, आत्मा म्हणतात. आणि तिचं ज्ञान झाल्यानंतर तुमचे सारे दुःखांचा नाश होतो, तोपर्यंत दुःखांचा नाश होत नाही. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे उच्च स्थिती, मोक्ष आणि ब्रह्म हे तिन्ही एकार्थवाचीच शब्द आहेत. अशा रीतीने मोक्षाचे स्वरूप शास्त्र प्रमाणाने निश्चित झाल्यानंतर त्या मोक्ष प्राप्तीची साधनेही शास्त्राने सांगितली आहेत असे आढळून येईल. बरोबर. अर्थात त्या मोक्षाची ज्यास इच्छा असेल त्याने त्याच्या प्राप्तीकरता साधन सामुग्रीचा संग्रह करणे आवश्यक आहे. जसं साधनं सांगितली, कोणती सांगितली? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुता, नंतर श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, ही सारी साधनं केव्हा करायला लागला? त्याला इच्छा झाली की नाही, मला अशाच स्वरूपाला जायचं आहे की ज्या सुखाचा नाश होत नाही, अशा सुखाची मला प्राप्ती करायची, म्हणजे ब्रह्मप्राप्ती करायची. मग त्यावेळेला त्याने ती साधनं आणायला सुरुवात केली. बरोबर ना? ज्या माणसाला जो धंदा करायचा तो त्या संबंधीची साधनं गोळा करत असतो नेहमी. तसं इथे तुम्हाला काय हवं आहे? सुख हवं आहे. मग सुखप्राप्तीची साधनं सांगा. म्हणले विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुता, ही साधनं पाहिजेत ना. आणि मग त्या साधनांची नजर केली. मग हे प्रत्येकाची म्हणा, आता सुरुवातीला तुम्हाला ही साधनं सगळी सांगून झालेली, इथं परत घरी गेल्यावर अभ्यास करा. चला, साधन सामुग्री म्हणजे ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी विहित धर्मानुष्ठानाने. आता त्यातली बरीचशी साधनं तुमची सुद्धा या जन्मात किंवा मागच्या जन्मात झालेली, म्हणूनच तुम्हाला श्रवणाची इच्छा झाली. तुम्ही आता कशाला येऊन बसले? श्रवणाला येऊन बसणारा साधारण भक्त नाही आहे. त्याला कळालं किंवा नुसते वरचे देवदेव चाललेले, तर ह्याच्यामध्ये काही कधी तुम्हाला तारतम्य भाव दिसणार नाही, त्याच्यात कधी सुखाची प्राप्ती होताना दिसणार नाही. म्हणून श्रवणाला येणारा पुरुष हा मागची साधनं करून आलेला असतो. आणि कधी झाले ते म्हणले, आम्ही तर कधी देवदेव केला नाही. तुम्ही देवदेव ह्या जन्मात नाही केला, मागच्या जन्मात झालेला आहे तुमचा. म्हणून तुम्हाला इच्छा कशाची झाली? श्रवणाची इच्छा झाली. चला, या जन्मी किंवा पूर्वजन्मी विहित धर्मानुष्ठानाने अंतःकरण शुद्धी व उपासनेने अंतःकरणाची स्थिरता संपादन केली आहे. बरोबर. आणि आत्मज्ञानाची इच्छा असून विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व ज्यास प्राप्त आहे तोच या वेदांत शास्त्र विचाराचा. एकंदरीत काय सिद्ध केलं बरं? वेदांत शास्त्राचा अधिकारी सिद्ध केला.
वेदांत शास्त्राचा अधिकारी. असे अधिकाऱ्याचे लक्षण सांगितले आहे. बरोबर. अशी आणि साधन असा अधिकारी कोण आहे तर तुम्हीच आहेत बरं. कमी जास्त प्रमाणात तुमच्यामध्ये हा भाग आहे. प्रत्येकाचा सगळ्यांच्यातच सारखा असतो असं काही नाही, पण बऱ्याचशा अंशामध्ये तो आलेला असतो. चित्तशुद्धी झालेली असते, चित्त स्थिरही होतं. कारण चित्तात जर हुरहुर असेल तर शास्त्राचं अध्ययन कसं घडेल, किंवा श्रवणाला तरी 1 तास तरी येऊन कसा बसेल त्याला, कारण त्याच्या मागं सारखंच काय लागलेली हुरहुर लागली. तो अधिकारी नाही ठरत. म्हणून असा निवांत त्या ज्याने खरा असा अधिकारी आहे, ज्याने प्रपंचाला काडी लावलेली, तो यातला अधिकारी आहे, मुख्य अधिकारी असा. मग काडी वरून नका लावू, पण चित्तामधून तर तुम्हाला काय झालं पाहिजे, कळालं पाहिजे किंवा काय नाही, त्याच्यामध्ये काहीच रस नाही आहे. एवढी स्थिती, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तुप आहे संचिताचे. पण आपलं हित कशात आहे तर भगवत प्राप्तीमध्ये. म्हणून हा अधिकारी श्रेष्ठ बनलेला इथला. चला, अशा अधिकाऱ्याचे लक्षण सांगितले आहे. अशी साधन संपत्ती ज्याच्याजवळ नसेल तो या वेदांत शास्त्राचा अधिकारीच ठरत नाही, जरी किती देवदेव करीत असला तरी. तर राहिलेला विषय आता जगताच्या अनादित्वाविषयी विचार पुढच्या वेळेला पाहू. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल.